पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसच्या आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। पिंपळे गुरव येथील 36 वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय। पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात या तरुणावर उपचार सुरू होते। पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत जीबीएसचे 13 रुग्ण आहेत। सांगताना त्याची हिस्ट्री तो म्हणा काही दिवस झालेत अबीच व्हाय असं सांगत होता, परंतु जास्त जाऊ कारण जेव्हा एक्सरेच्या सगळे रिपोर्ट आपल्या समोर आले, ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपल्या समोर आले, तेव्हा असं लक्षात आलं की त्याला बायलॅटरल निमोनिया आहे, म्हणजे त्याला फुफ्फुसाचे दोन्ही फुफ्फुसामध्ये त्याला निमोनिया आहे। तर त्याच्यामुळं त्याला आपण दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट चालू होती। एक जीबी सिंड्रोमची ट्रीटमेंट चालू होती आणि एक बायलॅटरल निमोनियाची पण होती। आपण त्याला प्लाझ्मा फेरेसिस, जीबी सिंड्रोममध्ये 2 ट्रीटमेंट असतात, इम्युनोग्लोबिन देणे किंवा प्लाझ्मा फेरेसिस करणे। प्लाझ्मा तर आपण त्याला एक्सपर्टच्या ओपिनियननुसार प्लाझ्मा फेरेसिस आपण त्याला केलं। त्याच्यामधूनही 10 दिवस त्याला आपण एक्सपर्ट लेवलची पूर्ण ट्रीटमेंट दिली होती, पण शेवटी त्याची कंडिशन ही डिटोरिएट होत गेली आणि काल 30 तारखेला त्याचा मृत्यू झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।